नमस्कार. आज 14 एप्रिल, एका महायुगाचा प्रारंभ झालेला दिवस. ज्यांच्या लेखणीने कोट्यावधींचे नशीब बदलले, ज्यांच्या विचारांनी या देशाला लोकशाहीचे कवच दिले आणि ज्यांच्या संघर्षाने गुलामीच्या बेड्या तोडल्या, त्या डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज आपण अभिवादन करतो. बाबासाहेबांनी आयुष्यभर हेच केलं. त्यांनी या गर्दीला फक्त संख्या मांडली नाही, तर त्या गर्दीत हरवलेल्या माणसाला त्याची ओळख मिळवून दिली. ज्याला माणुसकी नाकारली गेली होती, त्याला माणसाचा सन्मान मिळवून दिला. त्यांनी गर्दीला दिशा दिली, गर्दीला संघटित केले आणि त्याच गर्दीला स्वाभिमानाने जगायला शिकवलं. आज आपण गर्दी तर करतोय, पण त्या गर्दीत बाबासाहेबांना अपेक्षित असलेला माणूस हरवतोय का, हा विचार करण्याची वेळ आली आहे. माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी, अंधारल्या दाही दिशा तरी प्रकाश शोधतो मी, हरवलेल्या वाटेवरती विसावा शोधतो मी. आपले म्हणणारे अहो कधीच गेले दूर ते, आणि कोण जवळचे जवळून शोधतो मी. माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी, भेगाळून गेल्या भुया साऱ्या तरी मायेचा ओलावा जपणारा, हरवलेल्या नात्यामध्ये आपलेपणा जपणारा. लाचार झाला धर्म इथे तरी माणुसकी हाच धर्म जपणारा. माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी, माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी. धर्म देवळे धुंडूनी सर्व आलो, भिंती पल्याड त्याच्या माणूस शोधतो मी. हव्यासा सुखांचा कल्लोल वासनांचा जळत्या चितेवरी या माणूस शोधतो मी. माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी, माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी. जयंतीला डीजेच्या तालावर नाचणारे पाय जेव्हा ग्रंथालयाकडे वळतील, तेव्हा समजून जा की या देशाला पुन्हा सोन्याचे दिवस येणार आहेत. गर्दीचा भाग होण्यापेक्षा गर्दी ज्यांच्यासाठी जमली होती, त्या महामानवाचा वारसा चालवणारे बना. जय भीम, जय हिंद.